संविधान लोकाधिकार पॅनलच्या सर्व उमेदवार, विजयी उमेदवार या सर्वांचाच प्रभाग 6च्या वतीनं एक कौटुंबिक कार्यक्रम माझे मित्र मुरलीधरराव गवळी सर यांनी जो आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले लोकांच्या सहकार्याचं मोल करू नये. प्रभाग 6 मधून भरघोस मतदान आपण सर्वांनी मेहनत करून दिलेलं आहे आणि म्हणून एकूण 6 प्रभागामध्ये सर्वात जास्त लीड प्रभाग 6नं दिलेली. अत्यंत काटावरून विजय बाजूला सरकला आणि आपले प्रभागातले उमेदवार निवडून आले. आज या ठिकाणी प्रभागातले आपले तिन्ही उमेदवार चंद्रकांतराव खटके, मस्के साहेब, कलुताई आडे हे आपल्या प्रभागाचे उमेदवार आहेत. अन्य प्रभागामधून निवडून आलेल्या आमच्या पंचशिलाताई, सुलताना भाभी, सिंधुबाई हे अन्य प्रभाग 1 आणि प्रभाग 2 मधून निवडून आलेले आहेत. कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सरपंच पदाच्या उमेदवार सौभाग्यवती छाया या पण या ठिकाणी आहेत. प्रभाग 5 मधले आपले आरिफ आणि धमानंदजी या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपल्या पॅनलचं नावच हे संविधान लोकाधिकार पॅनल आणि आताशी चंद्रकांतरावनी सांगितलं की गवळी सरांनी योग सुद्धा कसा आणलेला आहे की आज संविधान दिन आहे आणि त्याच दिवशी हा सत्काराचा कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की ग्रामपंचायत मधली सत्ता जरी आपल्या हातात नसली तर आपले निवडून आलेले उमेदवार असे आहेत आणि आपल्या पॅनलचं नावच संविधान लोकाधिकार पॅनल आहे. त्यामुळं बाबासाहेबांनी हे जे संविधान आपल्याला दिलेलं आहे ते संविधान हातात घेऊन ग्रामपंचायतमध्ये ही पुढची 5 वर्ष लोकहिताचंच काम करायला भाग पाडण्याची ही व्यवस्था ही आपल्या निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत होणार आहे. प्रभाग 6 वर आमचं विशेष लक्ष असणार, कारण या प्रभागानं मागची 5 वर्ष वनवास भोगला आणि आता उमेदवार निवडून दिले, सरपंच पदाला भरघोस मतदान दिलं, परंतु ग्रामपंचायतची सत्ता हातात आली नाही. असं असलं तरी या प्रभाग 6 मधला कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची ग्वाही. जे म्हणून प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत त्याच्या नोंदी आम्ही अगोदरच घेतलेले. त्यामुळे लोकांनी कोणी आमचं हे करा ते करा म्हणण्याची सुद्धा वेळ आम्ही येऊ देणार नाही. या उपरही आपल्याला एखादी सूचना करायची असेल तर आपण अत्यंत हक्कानं प्रत्यक्ष भेटून या भागातल्या प्रभागातल्या उमेदवारांना किंवा फोनवर सुद्धा आपण कुठलीही सूचना करू शकता. वैयक्तिक जरी कुणाची अडचण असली तर ती अडचण आमच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर त्या व्यक्तीला मदत करण्याचंच काम आमच्याकडून होणार आहे. अडचणी तर भरपूर आहेत. मागची 15-20 वर्ष झालं वस्ती आहे, परंतु वस्तीला रस्ता नाही. त्यामुळं भविष्यामध्ये हा रस्ता पूर्ण करण्याचं काम आपण करणार आहोत. या प्रभागातले जेही कामं होणार आहेत ते संविधान लोकाधिकार पॅनलच्या माध्यमातून आपले निवडून आलेले उमेदवार करणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची
की कुठल्याही लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक ह्या दोन बाजू असतातच, आणि आपला विरोधी पक्ष एवढा मजबूत आहे की सत्ताधाऱ्यांना आम्ही सांगू तेच काम करावं लागणार. त्यामुळे प्रभाग 6 मधले भविष्यामध्ये जेही कुठले कामं होणार आहेत ते केवळ संविधान लोकाधिकार पॅनलच्या उमेदवाराच्या मार्फतच, निवडून आलेल्या सदस्याच्या मार्फतच होणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरची कामं सोडून बाकी प्रशासकीय स्तरावरची जेही कुठली कामं आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील असेल, जिल्हाधिकारी कार्यालय, कुठल्याही ऑफिस मधलं जर आपलं काम असेल तर ते काम सत्ताधारीही करू शकणार नाहीत. कारण लोकाधिकार संघाच्या माध्यमातून आपण मागची 5 वर्षे ज्या पद्धतीनं काम करतोय, त्यामुळे प्रशासनासमोर लोकाधिकार संघ, त्याचे पदाधिकारी यांची ओळख आहे. आणि आता संविधान लोकाधिकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले उमेदवार, त्यांची समाजाविषयी, प्रत्येक घटकाविषयी असलेली बांधिलकी पाहता आपल्या कुठल्याही अडचणी राहणार नाही. मग संजय निराधार पगारचा विषय असेल, दिव्यांगाचं प्रमाणपत्र असेल, दिव्यांगाच्या पगारीकरण असेल, या सगळ्या गोष्टी ह्या आपोआप होणार आहेत आणि ते आम्ही करणार आहोत. कुठलंही प्रमाणपत्र असेल, जात प्रमाणपत्र असो, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असो, कुणालाही ग्रामपंचायतला जाण्याची आवश्यकता नाही. हे सर्व प्रमाणपत्र काढून देण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. आणि एवढंच नाही, जसं आज सुद्धा आम्ही काही जणांची कामं या जागेवर इथं बसून करणार आहोत, ते प्रमाणपत्र इथं देणार आहोत, तशी भविष्यामध्ये सुद्धा आपली सगळीच कामं आपल्याच प्रभागात होण्याची व्यवस्था आपण सर्वजण करणार आहोत. आणि म्हणून या प्रसंगी फार न बोलता मी एकच सांगेन की ग्रामपंचायत आपल्या हातून निसटली असली तरी त्याची खंत मनात ठेवायची नाही. लोकशाहीमध्ये हे घडत असतं. परंतु प्रभाग क्रमांक 6च्या लोकांना प्रचंड आमिष दाखवून, वाटेल ती प्रलोभन दाखवून सुद्धा 80% मतदार हा आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून जे मतदार आपल्या बरोबर आहेत त्यांची तर कामं होतीलच होतील. मी या प्रसंगी हेही सांगतो की जे कुठल्या प्रलोभनाला बळी जाऊन त्यांनी दुसऱ्याला मतदान केलं, ते जरी त्यांची अडचण घेऊन इथं आले, त्यांचेही कामं केली जातील. निवडणूक संपली, आता सगळेजण आपले आहेत. त्यामुळं कोण तिकडचा आणि कोण इकडचा यापेक्षा सुद्धा त्यांना सुद्धा, ज्यांनी मतदान दुसरीकडे केले त्यांना सुद्धा पश्चाताप झाला पाहिजे की आपण मतदान तिकडे केलं, कामं तिकडे होत नाहीत, परंतु इकडे गेल्यानंतर मात्र आपली कामं होतात, हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून भविष्यामध्ये प्रभाग क्रमांक 6वर आमचं विशेष लक्ष असणार आहे. काय धम्माजी? बरोबर आहे. आम्ही सर्वजण मिळून आपली कुठलीही अडचण असू ती अडचण सोडवण्याचा प्रामाणिकपणे आमचा प्रयत्न असेल. आणि प्रत्येक व्यक्तीला जो बाबासाहेबांनी अधिकार दिलाय संविधानाच्या माध्यमातून, तो अधिकार प्रत्येकाला मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. या प्रसंगी गवळी सर, त्यांचा पूर्ण परिवार, मुलं, सुना, त्यांच्या पत्नी, ह्या सर्व जणांनी हा जो कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला, मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि मी माझ्या बोलण्याला पूर्ण विराम.